जर तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंग वापरत असाल तर 1 एप्रिल 2026 पासून तुमचे पैसे ट्रान्सफर करण्याची पद्धत आता बदलणार आहे. आता फक्त OTP टाकून काम होणार नाही. आरबीआयने ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य केलं आहे. वाढत्या सायबर क्राईमवर लगाम लावण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत आपण काय करायचो? पासवर्ड टाकला की OTP यायचा आणि पेमेंट व्हायचं. पण आता नियमावली बदलली आहे. केवळ OTP पेमेंटसाठी पुरेसा नसेल. डबल लेअर सुरक्षा म्हणजेच काय तर OTP सोबत आता तुम्हाला फिंगरप्रिंट म्हणजेच बायोमेट्रिक, फेस ID आणि डिव्हाइस बाइंडिंग यापैकी एका पर्यायाने पडताळणी करावीच लागेल. हे नियम UPI, नेट बँकिंग आणि तुमच्या क्रेडिट डेबिट कार्डच्या व्यवहारांसाठी लागू असतील. यात सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा फोन किंवा OTP जरी कुणाला मिळाला तरी तुमच्या बायोमेट्रिक शिवाय कोणीही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाही. तुमची डिजिटल तिजोरी आता डबल लॉक झालेली आहे. सायबर फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.